तर दिवाळीपर्यंत साखरेचे दर हे 100 ओलांडण्याची शक्यता आहे। व्यापाऱ्यांना केवळ 15 दिवसांचा साठा करण्याची परवानगी असेल। साखर व्यापाऱ्यांवर 1 सप्टेंबर पासून 30 नोव्हेंबर पर्यंत साठा मर्यादेचे निर्बंध लावण्यात आले। साखरेची साठेबाजी रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे। साखरेच्या दरात अचानक तेजी आल्यानं सर्वसामान्यांचं आर्थिक बजेट कोलमडून गेलंय। देशामध्ये 80 लाख टन म्हणजेच पुढील 3 महिने पुरेल एवढी साखर उपलब्ध आहे। राज्याची दरमहा साखरेची गरज सरासरी 3 लाख टन आहे। सध्या राज्यात 18 लाख टन साखर शिल्लक आहे। मात्र सध्या खुल्या बाजारात साखर 80 रुपयांवर पोहोचली आहे। दिवाळीपर्यंत मागणीत वाढ होऊन साखर 100 रुपयांपर्यंत जाण्याची भीती व्यक्त केली जाते। या पार्श्वभूमीवर आता साखर गाळप हंगाम नोव्हेंबरच्या ऐवजी 15 ऑक्टोबर पासून सुरू करण्याचं नियोजन सुरू आहे। दक्षिणेकडील राज्यांनाही महाराष्ट्रातून साखर पुरवली जाते, त्यामुळे व्यापाऱ्यांकडून साखरेचा साठा होणार नाही याकडे पुरवठा विभाग लक्ष ठेवून आहे। साखरेची साठेबाजी रोखण्यासाठी केंद्र सरकारनं जुलैमध्येच पावलं उचलण्यासंदर्भात सर्व राज्यांना सावध केलं होतं। केंद्राचे आदेश काय? साखर व्यापाऱ्यांवर 1 सप्टेंबर ते 30 नोव्हेंबर 2024 पर्यंत साठा मर्यादेचे निर्बंध लागू केले आहेत। व्यापारी एका वेळेला एका ठिकाणी 400 टनपेक्षा अधिक साखर ठेवू शकत नाहीत। साखर मिळाल्यापासून 15 दिवसांपेक्षा अधिक काळ साठा करता येणार नाही। साखरेची साठेबाजी आणि वाढत्या किमतींना आळा घालण्यासाठी निर्णय। निर्धारित पलीकडे साखरेचा साठा केल्यास कारवाई होणार। साखरेची साठेबाजी न झाल्यास भाव कमी होतील असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केलाय। खाण्यासाठी साखरेचा स्वतंत्र कोटा ठेवून दर कमी ठेवा अशी मागणी सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांनी केली आहे। तर साखरेचा साठा करणाऱ्यांवर कारवाई करा, मग दर कमी होतील असा विश्वास रोहित पवारांनी व्यक्त केलाय। सरकारचं तसं नियोजनच आहे। आता लोक इकडे बोलतात की गरिबांना काय खावं, खाण्यासाठी साखर जास्त लागत नाही। आम्ही तसं सरकारला देखील केंद्र सरकारला प्रस्ताव दिलाय की खाण्यासाठी साखर 10% लागते, तर 10%चा रेट वेगळा करा, बाकीचा देऊन टाका, द्या परवानगी आम्हाला। जेवढी सरकारने विकायला लावली तेवढी ती विकली आणि जेवढी ठेवायला लावली तेवढी ठेवली, कारण का आम्हाला महिन्याला साखर कारखान्याला महिन्याला तिथं कोटा दिला जातो। आता साखर आहे का तर 100% कारखान्यांकडे साखर आहे, तरी सुद्धा रेट जर वाढत असतील तर कोणीतरी सट्टाबाजी करतंय। ते सट्टाबाजी करणाऱ्या लोकांना तुम्ही पकडा आणि त्यांच्यावर तुम्ही तिथं कारवाई करा आणि मग ती कारवाई केल्यानंतर रेट कमी येतील असा आम्हाला